काल गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आणि ही कालचीच येळवण्याची आमटी उरली होती. तर मी आज याला डबल जिरे, मोहरी आणि थोडा लसूण खोबरं वाटून फोडणी दिली. थोडं लसूण आणि खोबरं लाल झालं की त्यात आमटी टाकली. सकाळी चपात्या बनवताना मी 2-3 चपात्याचं पीठ ठेवलं होतं, तर त्याच्याच अशा शेंगोळ्या बनवून घेतल्या. आमटीला उकळी आली की त्यात बनवलेल्या शेंगोळ्या टाकल्या आणि थोड्या वेळ उकडायला शिजायला ठेवल्या आणि त्यात थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ पण टाकलं. याच्यासोबत मी कढी बनवली होती. सॉरी, कढी नाही, फक्त ताकाला जिरे, मोहरी, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून फोडणी दिली होती आणि शेंगोळ्या शिजल्यानंतर खायला घेतल्या. इतक्या चविष्ट आणि इतक्या छान झाल्या होत्या. जर कधी तुमच्या घरी पण अशी कटाची किंवा येळवण्याची आमटी उरली तर नक्की हे बनवून बघा आणि आपल्या चॅनलला आणखीन पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.